Hello guys, very good morning to all of you. Today we'll start a very important topic, that is structure of atom. ओके मुलांनो JEE साठी ओके JEE साठी कंपल्सरी एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो ऑन दी स्ट्रक्चर ऑफ एटम. वन क्वेश्चन. अँड फॉर नीट वन और टू क्वेश्चन्स आर आस्क्ड ऑन नीट. ठीक आहे, तसा बेसिक टॉपिक आहे आणि खूप महत्वाचा टॉपिक आहे. ॲटम काय असतो? व्हॉट इज ॲटम? Atom is the smallest particle of an element. बरोबर आहे ना? Yes, it is a smallest particle of an element. बरोबर आहे ना? स्मॉलेस्ट पार्टिकल आहे कोणाचा? एलिमेंटचा. इट मीन्स एका एलिमेंटचे जर ॲटम्स घेतलं तुम्ही तर काय दीज ऑल ॲटम्स शोज द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. सेम प्रॉपर्टीज दाखवतात. करेक्ट ना? आणि या प्रॉपर्टीज ज्या दाखवतात बरोबर आहे ना? हे कोण एक्सप्लेन केलं? तर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी आपण स्टडी केलं होतं. येते का लक्षात? in 1808 correct, a theory was proposed by Dalton. ठीक है ना? John Dalton proposed that ठीक है, yes, matter is made up of matter. ठीक है ना? was made up of म्हणू शकता तुम्ही. was made up of extremely small. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. स्लोली लिहून देतोय तुम्हाला वळण मी हे. एक्स्ट्रीमली स्मॉल इंडिव्हिजिबल particles called atoms. ठीक आहे ना? किंवा काय ॲटम. हे कोण? डाल्टननं सांगितलं. ठीक आहे. आपण जनरली काय म्हणतो? इट इज द स्मॉलेस्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. इट इज ए स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. बरोबर आहे ना? एस ही नंतर प्रपोज झालेली डेफिनेशन आहे. IMP. डाल्टननी सुरुवात केलं in 1808. John Dalton proposed that matter was made up of extremely small indivisible particles called atom. हे कधी? yes, 1808 ला. थिअरी काय सांगते? व्हॉट इज द डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी? आपण खूप थिअरीज स्टडी करणार आहे ह्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे ना? म्हणजेच काय थोडंसं हिस्ट्रीमध्ये सुद्धा जाणार आहे वळण आपण ॲटमची. त्याच्यामुळं कन्फ्युजन खूप क्रिएट होऊ शकतं इथं. खूप केअरफुली लक्ष देऊन सगळ्या गोष्टी ऐकायच्या तुम्ही. बरोबर आहे ना? विथ कॉन्सन्ट्रेशन जर सगळ्या गोष्टी ऐकलं तर कन्फ्युजन खूप कमी होईल. पास्ट मध्ये काय झालं, त्याच्यानंतर प्रेझेंट मध्ये काय आहे, ह्या गोष्टींना तुम्हाला रिलेट करावं लागेल. करेक्ट ना? येस. मग डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय आहे बघूया. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. थिअरी तुम्ही लिहिते वेळेस हे स्टेटमेंट तुम्ही इथं खाली लिहा. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीच्या. करेक्ट ना? ठीक आहे. नोट्सच्या वेळेस बनवता ना हे स्टेटमेंट ॲज इट इज इथं लिहा. येस. पॉस्ट्युलेट्स काय आहेत बघा. पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय? ॲज्युम्शन्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, जे की फर्स्ट चॅप्टर मध्ये ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. तरी एकदा आपण काय करूया, रिवाइज करूया त्या पूर्ण पॉस्ट्युलेट्सला आणि समजून घ्या ती पॉस्ट्युलेट्स. येस. इन 18 जनरली ना येस हे 1808 दिलेले बरोबर आहे ना? येस. ऍक्च्युली डाल्टन जो आहे ही थिअरी कधी प्रपोज केलं? काय बुक्स मध्ये तुम्हाला काय मिळेल? 1803 पण मिळेल. बरोबर आहे ना? तिथं मिसमॅचिंग आहे. मग तुम्हाला येस हे इयर जे आहे ते डझंट मॅटर.
मग थोडंसं कन्फ्युज होऊ शकतंय ना. ओके बाबा 18A नॉट 8 आहे, 18 नॉट 3 पण आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतंय तिथं. ओके मग एअर डझंट मॅटर. ठीक आहे ना, ते अंदाज लिहिलेला आहे. आपण काय करूया, थेरी बघूया. व्हॉट आर दी ॲज्युम्शन्स ऑफ ओके एस थेरी. त्याला मेन पॉस्टुलेट्स म्हणा. ठीक आहे ना. ओके दी मेन postulates of Dalton's atomic theory. Dalton's atomic theory. काय आहे बघूया आपण. डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीचे पॉस्टुलेट्स काय आहेत. पॉस्टुलेट्स म्हणजेच काय, ॲज्युम्शन्स. ठीक आहे ना. ओके इथं नोट करा, ॲज्युम्शन्स. करेक्ट. ठीक आहे. फर्स्ट इज matter is made up of okay atoms which are indivisible okay and indestructible हे काल सांगितलं मी तुम्हाला. अल्टिमेट पार्टिकल्स. ठीक आहे. येस, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे डाल्टन्स ॲटॉमिक ओके थेअरीचं. तुम्ही इथपर्यंत पण लिहू शकताय. मॅटर इज मेड ऑफ ॲटम्स ओके विच आर इंडिव्हिजिबल. इथपर्यंत एक स्टेटमेंट. आता एक्स्ट्रा मध्ये ऍड केली डिस्ट्रक्टिबल अल्टिमेट पार्टिकल. हे कोण सांगतं, डाल्टन. ठीक आहे ना. त्याला ड्रॉबॅक्स आहेत. पुढे जाऊन ही थेअरी काय झाली, फेल झाली. बरोबर ना. काय पॉइंट्स त्याच्यामधले फेल झाले. कारण काय, ॲटम इनडिस्ट्रक्टिबल नाहीये. ओके तर ॲटम्स मध्ये परत फंडामेंटल पार्टिकल्स इंडिव्हिजिबल सांगितलं. इंडिव्हिजिबल म्हणजेच काय, ओके इट कॅन नॉट बी फर्दर ओके डिवायडेड इंटू ओके स्मॉलर पार्टिकल्स, बट atom can also further divided into smaller particles okay like neutrons, protons, electrons. बरोबर आहे ना. असे नंबर ऑफ ओके पार्टिकल्स टोटल फंडामेंटल पार्टिकल्स सोडून आणखीन 35 पार्टिकल्स ओके बाळांनो ॲटम्स मधनं डिवाइड करता येतात. हे फिजिक्स मध्ये तुम्हाला शिकवलं जातं. लक्षात येते ना. ओके पण ही सुरुवातीला जी काय आहे, डाल्टननी ॲटॉमिक थेअरी एस्टॅब्लिश केली की बाबा येस जो काय मॅटरचा एक स्मॉल पार्टिकल आहे, डाल्टनने मॅटरचा पार्टिकल सांगितलं. लक्षात येते ना. ठीक आहे. येस मग एक मॅटरचा जो पार्टिकल आहे, आलं लक्षात, तो इंडिव्हिजिबल आहे. समजते. नेक्स्ट सेकंड स्टेटमेंट. all atoms of an element are ठीक आहे आयडेंटिकल. एकाच एलिमेंटचे जर ॲटम्स असतील तर ते डेफिनेटली आयडेंटिकल असतील. बरोबर आहे ना. ओके बोथ इन मास अँड केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. एकाच एलिमेंटचे जर ॲटम असतील तर ते कसे असतात, आयडेंटिकल असतात. कशामध्ये, ओके मास आणि केमिकल प्रॉपर्टीज. करेक्ट. जसं की सोडियमचा ॲटम घेतला असेल तर सोडियमच्या प्रॉपर्टीज दाखवतो. मॅग्नेशियमचा ॲटम असेल तर मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज दाखवतो. करेक्ट. ओके हावेवर हे समजून घ्या पॉइंट्स. ओके हावेवर atoms of different elements have different masses. बरोबर आहे ना. ओके अँड डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज.
लक्षात येतंय? However, atoms of different elements have different masses and different chemical properties. आता फॉर एक्झाम्पल बघा, सपोज आपण इथं सोडियम घेतलेला आहे. ठीक आहे ना? ओके, एक सोडियमचा ब्लॉक आहे कन्सिडर करा. या सोडियमच्या ब्लॉकमध्ये असे नंबर ऑफ सोडियमचे ॲटम्स असू शकतात. बरोबर आहे ना? प्रत्येक ॲटम सोडियमचा काय दाखवतो? सोडियमच्या प्रॉपर्टीज दाखवतो. सोडियमचा एक ॲटम त्याचा मास किती असतो सांगा बरं? 23 आणि ॲटॉमिक नंबर 11. मॅग्नेशियम जर घेतला आपण, मॅग्नेशियमचा एक ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये काय आहेत? मॅग्नेशियमचे ॲटम्स आहेत, असे नंबर ऑफ मॅग्नेशियमचे ॲटम्स. मॅग्नेशियमचा मास असतो 24, एका ॲटमचा मास. ठीक आहे ना? आणि ॲटॉमिक नंबर असतो 12. करेक्ट. मग ह्या प्रत्येक ॲटमचा, हा जो सिंगल ॲटम आहे, ह्या प्रत्येक ॲटमचा ॲटॉमिक नंबर 12 असणार आहे, मास नंबर 24 असणार आहे. आणि इथं मात्र काय? 23 मास नंबर, ॲटॉमिक नंबर 11. याचा अर्थ काय? ह्या दोन्हीच्या प्रॉपर्टीज डिफरंट असणार आहेत. कारण काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिफरंट झाले. आलं का लक्षात? पण एकाच एकाच एलिमेंटचे जर ॲटम्स असतील तर डेफिनेटली दे शो सेम प्रॉपर्टीज, सेम मासेस. क्लिअर झालं हे? ठीक आहे. नेक्स्ट वन, atoms combine in small whole number आहेत तुमच्याकडे, हे पॉइंट सगळे लिहिले असणार आहेत तुम्ही. स्मॉल होल नंबर्स फक्त ऑब्झर्व करा. टू फॉर्म डिफरंट कंपाऊंड्स, ॲटम्स जे आहेत ते एका स्मॉल होल नंबरनं कंबाईन होतात. जसं की Na आणि Cl कंबाईन होतील, NaCl फॉर्म होईल. कार्बन प्लस ऑक्सिजन कंबाईन होतो, कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. हे तुम्ही ऑलरेडी पाहिलं, बरोबर आहे ना? लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये. मॅग्नेशियम ऑक्सिजन कंबाईन्स टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. बरोबर आहे ना? हे जे काय ॲटम्स आहेत ते काय होतात? एका स्मॉल होल नंबरनं कंबाईन होतात. करेक्ट. रेशो लक्षात येतो तुमच्या आता, किंवा त्या ॲटमचा रेशो किती आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याच्या मासेसचा रेशो किती आहे. करेक्ट. केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व ठीक आहे ना? Chemical reactions is involve only combination ठीक है, is separation or rearrangement of atoms. ठीक आहे. केमिकल रिॲक्शन मध्ये कॉम्बिनेशन होत असेल दोन ॲटम्सचं, सेपरेशन होत असेल दोन ॲटम्सचं, किंवा रिअरेंजमेंट होत असेल कोणाची? ॲटमची रिअरेंजमेंट. आणि केमिकल रिॲक्शन मध्ये काय होतं? रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स हे पाहिलं. करेक्ट ना? त्याच्यामुळे काय की ॲटम्स नायदर बी क्रिएटेड, हे लक्षात ठेवा. ॲटम्स खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. ॲटम्स आर नायदर बी क्रिएटेड nor be destroyed. बरोबर आहे का? इन द कोर्स ऑफ ड्युरिंग केमिकल रिॲक्शन म्हणू शकता. ड्युरिंग केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन होत असेल, बरोबर आहे ना? ॲटम्स क्रिएट पण होत नाहीत, नवीन ॲटम्स तयार होतात का? नाही. प्रोडक्ट फॉर्म होतो. जसं की आता सपोज एखादी केमिकल रिॲक्शन व्हायला लागली, कुठलीही केमिकल रिॲक्शन, कंबशन रिॲक्शन आहे कन्सिडर करा. C6H6 बेन्झीन आहे, reacts with O2 to form CO2 plus H2O. करेक्ट आहे. दिस इज केमिकल रिॲक्शन. आता इथं कार्बन आहे ना? येस, इथं पण कार्बन आहे.
तर हायड्रोजन आहे, इथं सुद्धा हायड्रोजन आहे. ऑक्सिजन आहेत, येस, इथं सुद्धा काय आहेत, ऑक्सिजन आहेत. म्हणजे काय झालं, फक्त ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बनची रिअरेंजमेंट झालेली आहे. ऑक्सिजन डिस्ट्रॉय होऊन इथं फॉस्फरस फॉर्म झालं का? नाही. ते कुठं होतं, न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये होतं. इथं असं होत नाही. बरोबर आहे ना? सो atoms neither be created nor be destroyed during is chemical combination or chemical reaction. आलं लक्षात हे? हे होतं रिगार्डिंग डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. समजलं बळा नाही? हे पॉइंट समजून घ्या तुम्ही. काय ड्रॉबॅक्स आहेत. आता डाल्टन्स ॲटॉमिक थेरीचे ड्रॉबॅक्स, प्रत्येक थेरीला ड्रॉबॅक्स असतात बळा. कुठलीही थेरी परफेक्ट नसते. मग लिहूया आपण लिमिटेशन्स किंवा ड्रॉबॅक्स. लिमिटेशन्स म्हणू शकताय किंवा ड्रॉबॅक्स म्हणू शकताय ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. limitations or drawbacks of Dalton's atomic theory. First drawback काय आहे बघा. It is found that atom is divisible. बरोबर आहे ना? there are is किंवा असं म्हणू शकता. असं लिहा. Atom is divided into subatomic particles. Atom is divided किंवा सबडिवायडेड म्हणा. सबडिवायडेड, सबॲटॉमिक आहेत ना ते. येस, ॲटम इज इज डिवायडेड into subatomic particles. Subatomic particles. Yes, that is protons, electrons and neutrons. Protons, electrons and neutrons. बरोबर आहे ना? येस. त्याच्यामध्ये नुसते प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉनच नाहीत. हे काय आहेत, फंडामेंटल पार्टिकल्स. प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स काय आहेत? these three are फंडामेंटल पार्टिकल्स. फंडामेंटल म्हणजे खूप महत्वाचे, व्हेरी IMP. नोट करा तसं. फंडामेंटल मीन्स व्हेरी IMP. 3 आर फंडामेंटल पार्टिकल्स. ह्याचा अर्थ काय, अदर पार्टिकल्स पण आहेत ना? फक्त फंडामेंटल पार्टिकल्सच आहेत का त्याच्यामध्ये? नाही. ठीक आहे ना? विथ दिस, बिसाइड्स दिस, तसं नोट करा इथं. नोट. Besides these three fundamental particles, besides these three fundamental particles, 35 different subatomic particles are also known like, हे तुम्हाला फिजिक्स मध्ये आहे. लाईक आपल्याला 3च पार्टिकल स्टडी करायचे, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ठीक आहे ना? येस. लाईक पोझिस्ट्रॉन, न्यूट्रिनो, एंटी न्यूट्रिनो, न्यूट्रिनो, mesons, etc. ठीक आहे? असे नंबर ऑफ किती 35 पार्टिकल्स आहेत आणखी. फंडामेंटल पार्टिकल्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्सला सोडलं तर आणखीन पार्टिकल्स आहेत बळणं. याचा अर्थ काय, दिस थेरी फेल्ड विथ दिस स्टेटमेंट. ॲटम इज इंडिव्हिजिबल म्हटलं होतं ना? येस. इंडिव्हिजिबल पार्टिकल राहिला का तो ॲटम आता? नाही. तो काय झाला, डिवाइड झाला. कशामध्ये? ह्या छोट्या फंडामेंटल पार्टिकल्स, फंडामेंटल पार्टिकल्स मध्ये आणि अदर पार्टिकल्स मध्ये.
आलं लक्षात हे. नेक्स्ट टॉपिक काय आहे बघा. ओके, आता सेम एलिमेंट जर असतील, बरोबर आहे ना, ओके, तर मासेस सेम असतात ना, किंवा ॲटम जर सेम एलिमेंटचे असतील तर मासेस सेम असतात ना, बरोबर आहे ना, ओके. पण काय सेकंड फंडामेंट ह्याच्यामध्ये आयसोटोप्स हा एक कन्सेप्ट ऐकलाय आपण, बरोबर आहे ना, ओके. येस, पण एकाच एलिमेंटचे ओके येस डिफरंट आयसोटोप्स असतात, मग मासेस सुद्धा काय होतात, डिफरंट होतात. येते का लक्षात? ओके, अकॉर्डिंग टू धिस थिअरी, अकॉर्डिंग टू धिस थिअरी, ओके, असं म्हणू शकतं का, सेम एलिमेंट्स ओके have same masses, same atomic masses, बरोबर आहे का? बट ओके, एलिमेंटच्या ठिकाणी ॲटम पण ठेवू शकता तुम्ही. बट आफ्टर existence of isotopes, correct, same element also okay is have different masses आफ्टर एक्झिस्टन्स ऑफ आयसोटोप्स. लक्षात येते का बघा, हे आयसोटोप्स ज्यावेळेस इंट्रोड्यूस झाले त्यावेळेस काय सांगितलं गेलं की बाबा ओके सेम एलिमेंट्स कॅन हॅव डिफरंट मासेस ऑल्सो, बरोबर आहे ना, ओके येस. आयसोटोप्स एलिमेंट्स हॅव ऑल्सो डिफरंट मासेस, सेम एलिमेंट्स ओके have also have different masses, correct. For example, isotopes of hydrogen, ठीक है ना, ओके, isotopes of hydrogen, okay, H11, H1 H13, येते लक्षात, ओके. मासेस चेक करा, काय आहेत, डिफरंट मासेस आहेत आयसोटोपचे, ठीक आहे. कार्बन 612, कार्बन ओके 613, कार्बन 614, आयसोटोप्स डिफरंट आहेत, बरोबर आहे ना, ओके. म्हणजे सेकंड स्टेटमेंट सुद्धा ओके इथं फेल झालं, बरोबर आहे ना. म्हणजेच काय की बाबा डिफरंट मासेस सुद्धा सेम एलिमेंटचे असू शकतात, ओके येस, विथ रिस्पेक्ट टू आयसोटोप्स, करेक्ट. आलं का लक्षात? This theory fails to explain, third, this theory fails to explain, लक्षात येते का बघा, ओके, नॉन स्टॅक्योमेट्रिक compounds. Okay, this theory fails to explain existence of non-stoichiometric compounds. For example, ठीक आहे, असे काय नॉन स्टॅक्योमेट्रिक कंपाऊंड्स आहेत, ओके, त्याच्यामध्ये ओके Fe 0.9 ओके 6O, ठीक आहे, येस. आता इथं बघा Fe 0.96 आहे, तो नॉन स्टॅक्योमेट्रिक झाला. ऍक्च्युअली काय असला पाहिजे, 1:1 असला पाहिजे, करेक्ट. त्याच्यामध्ये कमी आहे, जसं की निकेल 0.93O, हे एक्झाम्पल साठी घेतलंय आपण, समजतंय ना, ओके. अशा कंपाऊंडला ओके तो अशा कंपाऊंडचं एक्झिस्टन्स ह्या थेअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं नाही, ठीक आहे ना, ओके. तिथं काय सांगितलं फक्त की होल नंबर रेशोनं काय होतात, येस, ते कंबाईन होतात होल नंबर रेशो. पण इथं होल नंबर रेशो आहे का, नाही, इथं काय आहे, फ्रॅक्शन आहे का, येस. अशा कंपाऊंड्स ओके डाल्टन्स थेअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं नाही, दॅट इज द ड्रॉबॅक, करेक्ट. ओके, पण न्यूक्लिअर रिॲक्शन ह्या थेअरीमध्ये एक्सप्लेन केलेले नाही, बरोबर आहे ना. दिस थिअरी, अकॉर्डिंग टू दिस थिअरी
बरोबर आहे ना. ॲटम नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड असं म्हणलंय. करेक्ट ना. ओके. अकॉर्डिंग टू दिस theory atoms neither be created neither be created nor be destroyed. ठीक है ना. अकॉर्डिंग टू दिस theory atoms neither be created nor be destroyed, okay, in chemical reaction. बरोबर आहे ना. केमिकल रिएक्शन मध्ये ओके ॲटम क्रिएट पण होत नाही, डिस्ट्रॉय पण होत नाही, पण इन न्यूक्लियर रिएक्शन मध्ये काय इट इज पॉसिबल. बट in case of nuclear reaction okay it fails. This theory fails. बरोबर आहे ना. ओके. न्यूक्लियर रिएक्शन मध्ये ॲटम्स क्रिएट पण होतात आणि डिस्ट्रॉय पण होतात. आर्टिफिशियली ॲटम्स फॉर्म केले जातात बाय रेडिओ ऍक्टिव्हिटी. बरोबर आहे ना. ओके. इट इज पॉसिबल to create or destroy atoms by radioactivity. ही रेडिओ ऍक्टिव्हिटी फिनॉमिना कुठे होतात? न्यूक्लियर केमिस्ट्रीमध्ये, न्यूक्लियर रिएक्शन मध्ये. लक्षात येते बाळांनो. हे होतं रिगार्डिंग ड्रॉबॅक्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ओके. थोडंसं डिटेल मध्ये सांगितलं तुम्हाला. ओके रिगार्डिंग डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ठीक आहे. ओके. आता काय टर्म्स तुम्हाला नोन असले पाहिजेत. ॲटॉमिक नंबर, मास नंबर हे तुम्हाला नोन आहे ऑलरेडी. ॲटॉमिक नंबर बरोबर आहे ना. ओके. एस काय असतो? झेड. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस. बरोबर आहे ना. ओके. एस दॅट इज कॉल्ड एज अ ॲटॉमिक नंबर. हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी म्हणून मी डायरेक्ट घेतलं. ठीक आहे. एस तरी सुद्धा नोट करा. ज्या मुलांना नोन नाही ओके एस त्या मुलांनी नोट करू शकताय. दी नंबर ऑफ प्रोटॉन्स present in nucleus okay is called atomic number. Correct. For neutral atom okay न्यूट्रल ॲटम साठी काय असतात? नंबर ऑफ प्रोटॉन्स. इट मीन्स Z is equal to P is equal to E. Number of protons is equal to number of neutrons is equal to number of electrons. बरोबर आहे ना. ओके. अँड फॉर आयन हे कॅल्क्युलेट केलंय आपण बाळांनो. फॉर आयन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं फाइंड आउट करतो आपण? number of electrons is equal to Z minus whatever charge on it, charge on ion, Z minus charge on ion. ठीक आहे. आणि Z मध्ये काय घेतो आपण? नंबर ऑफ प्रोटॉन्स ओनली. आलं का लक्षात? नंबर ऑफ प्रोटॉन्स ओनली. क्लिअर. मास नंबर कसं घेतो आपण? व्हॉट इज मास नंबर? हे रिवाइज व्हायला लागलं तुम्हाला. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी पण झाली, ड्रॉबॅक्स झाले नव्हते. ओके ते घेतलं आपण. आणि प्रत्येक पॉइंट ओके समजून घ्यायचंय, खूप महत्वाचं आहे. मास नंबर डिनोटेड बाय व्हॉट? ए. करेक्ट. ठीक आहे. येस. काय घेतो आपण? सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस घेतो त्याच्यामध्ये. सॉरी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स घेतो. सम ऑफ ओके इज टोटल नंबर ऑफ protons and neutrons.
न्यूट्रॉन्स present in nucleus, present in nucleus, बरोबर आहे ना? ओके, is called mass number. Mass, okay, is what number? That is A is equal to P plus, okay, N. Correct ना? ओके, किंवा A is equal to Z plus N. दोन्ही घेऊ शकतो आपण. आणि हे पाहिलंय आपण ऑलरेडी. न्यूट्रॉन्स कुठं असतात, प्रोटॉन्स कुठं असतात, हे पाहिलंय आपण ऑलरेडी. ठीक आहे ना? ओके, आणि हा ऑलवेज होल नंबर असतो. कोण? ओके, इस होल नंबर कौन असतो? एटॉमिक नंबर. ठीक है ना? मास नंबर में एटॉमिक मास नंबर जो आहे तो चेंज होतो, फ्रॅक्शन मध्ये राहतो. ठीक आहे. आणखीन काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघा. सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. करेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आयसोटोप्स. आयसोटोप्स कशाला म्हणायचं? आयसोटोप्स दे आर ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट. आता कुठलेही ॲटम्स असतील, एका एलिमेंटचे ॲटम्स जर असतील, ओके ना, ओके, त्याच्यामध्ये मास नंबर काय असतो? डिफरंट. आणि ॲटॉमिक नंबर काय असतो? सेम. बरोबर ना? ओके, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट having same atomic number but different atomic mass number. ठीक है ना? ओके, आर कॉल्ड आइसोटोप्स. समजते का? फॉर एक्झाम्पल आताच सांगितलं आपण हायड्रोजन्स, आणि हा आयसोटोप्स आपण डिटेलमध्ये स्टडी केलाय. करेक्ट ना? ठीक आहे. हायड्रोजन 1 1, हायड्रोजन 1 2, हायड्रोजन 1 3. म्हणजे हायड्रोजनचे टोटल किती? 3 आयसोटोप्स आहेत. करेक्ट ना? ओके, त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 1, P इज इक्वल टू काय आहे? 1 आहे, E इज इक्वल टू 1 आहे, न्यूट्रॉन्स 0 आहेत, ॲटॉमिक मास नंबर काय आहे? 1 आहे. इथं Z इज इक्वल टू काय सांगा बरं? Z इज इक्वल टू 1, प्रोटॉन 1, इलेक्ट्रॉन 1, न्यूट्रॉन 1 आणि मास नंबर 2. हिअर ऑल्सो 1 1 1. न्यूट्रॉन किती आहेत? 2. मास नंबर किती आहे? 3. आणि मास नंबर कसं कॅल्क्युलेट करतो आपण? ओके, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन्स मिळून मास नंबर फॉर्म होतो. ठीक आहे ना? ओके, सो ए इज इक्वल टू पी प्लस काय असणार आहे? एन. करेक्ट. असं तुम्ही फाइंड आउट करू शकता प्रत्येकासाठी. करेक्ट. कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत, 6 12, 6 13, 6 14. करेक्ट. झेड, पी, ई, एन आणि ए. इथे किती? 6 6 6 6 and 12. ठीक आहे ना? ओके, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन्स ह्या दोन्हीला मिळून ओके काय घेतो आपण? मास नंबर. करेक्ट. हिअर ऑल्सो 6 6 आणि 6 न्यूट्रॉन चेंज होतील, 7 होतील, आणि हिअर इट इज 13. करेक्ट. हिअर ऑल्सो 6 6 6 8 and here it is 40. करेक्ट आहे का? ओके, न्यूट्रॉन, प्रोटॉन्स, ओके, इलेक्ट्रॉन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयसोटोप्स मध्ये नोन असल्या पाहिजे. ओके, तुम्ही ऑक्सिजन साठी लिहा बरं. सेम गोष्टी कोणासाठी लिहायचंय? ऑक्सिजन साठी. ऑक्सिजन 16, ऑक्सिजन बरोबर आहे ना 17 आणि ऑक्सिजन 18. ॲटॉमिक नंबर काय असतो? 8 असतो. ठीक आहे, हे तुम्ही प्रिपेअर करा. आता झेड ए वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रिपेअर करा त्याच्यामध्ये. हे झाले आयसोटोप्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ओके विच इज व्हेरी इम्पॉर्टंट नाव. ओके, ह्या छोट्या छोट्या टर्म्स तुम्हाला नोन असल्या पाहिजेत. आयसोटोप्स मध्ये इन आयसोटोप्स number of protons are same.
नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम आहेत, बट न्यूट्रॉन्स कसे आहेत? न्यूट्रॉन्स आर डिफरंट. बरोबर आहे ना? ओके, प्रोटॉन जर सेम असतील तर इलेक्ट्रॉन सुद्धा कसे आहेत? सेम आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स also same. केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत? केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. फिजिकल प्रॉपर्टीज में चेंज का मास नंबर चेंज आहे. केमिकल प्रॉपर्टीज आर सेम का ड्यू टू सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम आहेत म्हणून काय केमिकल प्रॉपर्टीज काय असतात? सेम असतात. समजतंय ना? ओके, हा जो हायड्रोजन आहे ना, ट्रिटियम म्हटलं जातं त्याला. कुठे गेला तो? हा कोण आहे? प्रोटियम आहे. ठीक आहे. H1 ला काय म्हटलं जातं? H1 प्रोटियम. ठीक आहे. H12 दिस इज ड्यूटेरियम. आणि H13 हा काय असतो? ट्रिटियम. आणि हा ट्रिटियम कसा? रेडिओ ऍक्टिव्ह. हायड्रोजन एक चॅप्टर आहे कळलं तुम्हाला सेपरेट, त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं तुम्हाला. समजते का हे? ओके, एक्स्ट्रा मध्ये लिहून दिलं जस्ट. करेक्ट. ठीक आहे. आणखीन एक महत्वाचं एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला. आता इथं न्यूट्रॉन्स आहेत का प्रोटियम मध्ये? प्रोटियम मध्ये एस न्यूट्रॉन्स नाहीत. हे पण IMP आहे. नो न्यूट्रॉन इन प्रोटियम. करेक्ट. नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स कसं फाइंड आउट कराल तुम्ही? नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. ठीक आहे, एक मिनिट. न्यूक्लियॉन्स, number of nucleons is equal to number of neutrons plus number of protons. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सलाच काय म्हणायचं? न्यूक्लियॉन्स म्हणायचं. समजतंय ना? म्हणजेच काय? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्लस नंबर ऑफ प्रोटॉन्स, दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियॉन्स. आलं का लक्षात हे? ओके, ऍव्हरेज ॲटॉमिक मास वगैरे आपण स्टडी केलंय. ओके, तिथूनच स्टडी करायचंय. ओके, याच्या खाली तुम्ही ऍव्हरेज ॲटॉमिक मास स्टडी करा. ऍव्हरेज ॲटॉमिक मास ते आता मी इथं सांगणार नाही तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, आयसोबार्स. नेक्स्ट टर्म इज सेकंड टर्म आयसोबार्स. कशाला म्हणायचं आयसोबार्स? ओके, atoms of different elements having same atomic mass number but different is atomic number are called isobars. हे झालेलं आहे, तुम्ही मागच्या नोटबुक्स मध्ये बघा बळा. हे आयसोबार झालेलं आहे तुम्हाला. काय आहे इथं? एस डिफरंट एलिमेंट्स हॅव्हिंग सेम ॲटॉमिक मास नंबर. मास नंबर कसा आहे? सेम आहे. पण ॲटॉमिक नंबर कसा आहे? डिफरंट आहे. करेक्ट ना? अशा ॲटम्सला काय म्हणायचं? एस आयसोबार्स. फॉर एक्झाम्पल, आता डिफरंट एलिमेंटचे आयसोबार्स आहेत. करेक्ट. जसे की हायड्रोजन 1,3 हा एक आयसोटोप आहे हायड्रोजनचा. आणि हेलियम एस 2,3 हे दोन एकमेकाचे काय आहेत? आयसोबार्स आहेत. समजते का? नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत बघा, चेक करायचं. 1. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 1. न्यूट्रॉन्स किती आहेत? 2. आणि A इज इक्वल टू N प्लस काय असतो? P असतो, इज इक्वल टू किती आहे? 3. या केसमध्ये पण चेक करू शकताय. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? 2 आहेत. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 आहेत. हे कशावरून ठरतं? ॲटॉमिक नंबरवरनं.
तुम्हाला सांगितलंय Z इज इक्वल टू P इज इक्वल टू E न्यूट्रल ॲटम मध्ये, बरोबर आहे ना? ओके. आणि N किती आहेत? N किती आहेत या केसमध्ये? 1 आहे, बरोबर आहे ना? ओके. पण मास नंबर कसा आहे? 3च आहे. इथंच रिलेट केलं मी. समजलं का? ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया. ओके. सी हियर पोटॅशियम 19 ओके S40 ह्याला अप्रॉक्स घेतले आता इथं अप्रॉक्स. जनरली पोटॅशियम 39 घेतो आपण. पोटॅशियम किती घेतो? ओके 39 घेतो. हे लक्षात ठेवा. आता हे स्टडी करण्यासाठी आयसोबार्स तुम्हाला इथं घेतलेलं आहे. कॅल्शियम ओके S20 40 हे दोन्ही अप्रॉक्सिमेट घेतलेले आहेत. ठीक आहे. येस. मग आता इथं प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स आणि ए तुम्ही फाइंड आउट करायचं. तरी एक फाइंड आउट करून दाखवतो मी. 19 ठीक आहे ना? ओके. किती असतील इथं? 21 आणि हे 90 40. करेक्ट. इथं किती आहे? 20 ओके येस 20 आणि काय 40. करेक्ट. न्यूट्रॉन्स डिफरंट आहेत, मास नंबर सेम आहे. इथे फोकस करा तुम्ही. ओके. बाकीच्या डिफरंट गोष्टी असू शकतात त्याच्यामध्ये. समजलं हे तुमच्या लक्षात आलं बाळांनो? प्रोटॉन्स रिमेन सेम आहेत, इलेक्ट्रॉन्स रिमेन सेम आहेत. न्यूट्रॉन सुद्धा ओके ह्या केसमध्ये डिफरंट दिसतात तुम्हाला, बरोबर आहे ना? आलं का लक्षात? हे नेक्स्ट टर्म कडे जाऊया आता. ह्या टर्म साठी तुम्ही लिहा कार्बन 14 नायट्रोजन 14. ठीक आहे ना? 6 7 करू शकता. नेक्स्ट आयसोडायस्फियर. आयसो डायफियर्स. ठीक आहे ना? आयसोडायफियर्स. ओके. आता आयसोडायस्फियर्स काय आहेत? दे हॅव, ठीक आहे, किंवा असं लिहा दे आर the atoms of different element which have the same difference of the number of neutrons, ठीक आहे, and protons. बघा, they are the atoms of different elements which have the same ओके yes डिफरन्स. हे खूप महत्वाचं आहे. कशामध्ये सेम डिफरन्स आहे? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स मध्ये. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मध्ये सेम डिफरन्स. एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल सपोज बोरॉन आहे 511, ठीक आहे, आणि कार्बन 613 आहे. ओके येस. आता त्याच्यामध्ये प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स ओके फाइंड आउट करा बरं. प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स फाइंड आउट करायचं आहे. प्रोटॉन्स किती आहेत? 5 आहेत. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 5 आहेत. आणि न्यूट्रॉन्स किती आहेत? 6 आहेत. हे कसं फाइंड आउट केलं न्यूट्रॉन्स आपण? न्यूट्रॉन्स ओके इज इक्वल टू A मायनस P. A म्हणजे मास नंबर 11 मायनस 5 6 आले. ठीक आहे. येस. प्रोटॉन्स सॉरी न्यूट्रॉन्स मायनस प्रोटॉन्स. डिफरन्स कशामध्ये? न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स मध्ये पाहिजे. किती आहे सांगा बरं? 6 मायनस 5 इज इक्वल टू 1 आहे का? ठीक आहे. इथं प्रोटॉन्स किती आहेत? प्रोटॉन्स इज इक्वल टू 6, इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 5 सॉरी 6 असतील, 5 कसं असणार? ठीक आहे. न्यूट्रॉन्स इज इक्वल टू किती असणार तिथं? 7. करेक्ट. मग n मायनस p इज इक्वल टू 7 मायनस 6 इज इक्वल टू 1. दोन्ही मध्ये ओके सेम डिफरन्स आहे का? न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स मध्ये जर सेम डिफरन्स असेल तर त्याला म्हणायचं आयसोडायफियर्स. करेक्ट ना?
दुसरं एक्झाम्पल घ्या, तुम्ही तुम्ही करा. सेकंड एक्झाम्पल. ओके, नायट्रोजन 715, ठीक आहे, आणि फ्लोरीन 919. फ्लोरीन 919. करेक्ट ना? डिफरन्स फाइंड आउट करा. नेक्स्ट वन, आइसोटोन्स. ठीक है. फोर्थ टर्म इज आइसोटोन्स. व्हेरी इम्पॉर्टंट. त्यालाच काय म्हणतात? आयसोन्यूट्रॉनिक स्पेसिस. आयसोन्यूट्रॉनिक, सॉरी, स्पेसिस. ठीक आहे ना? किंवा आयसोटोनिक. आयसोटोन्स विचारले जातात. ठीक आहे. they are the atoms of different elements, okay, which have same number of neutrons, which have the same number of neutrons. हे लक्षात ठेवायचं. आयसोटोन्स मध्ये काय असतात? ओके, डिफरंट ॲटम्स साठी ओके सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात. फॉर एक्झाम्पल 1 3 H13 He 2 4. ठीक आहे. येस. चेक करा इथं आता नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स. किती आहेत प्रोटॉन्स? 1, इलेक्ट्रॉन 1, न्यूट्रॉन 2. कसं फाइंड आउट केलं समजलं ना? ओके, न्यूट्रॉन्स इज इक्वल टू A मायनस P. A म्हणजे काय आहे? दिस इज A and this one is P. ठीक आहे. इथं 2 2 आणि 2. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स चेक करा, किती आहेत? सेम आहेत. आलं का लक्षात? तसं पोटॅशियम साठी तुम्ही फाइंड आउट करा. 19 39 आणि कॅल्शियम 20 ओके इज 40. आता इथं बघा पोटॅशियम कुठला घेतलेला आहे? 39 घेतलेला. ठीक आहे ना? ओके, IMP क्लिअर आहे. ओके, ते फाइंड आउट करा. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहेत का चेक करा. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतील तर काय म्हणायचं? आयसोटोन्स. ओके. नेक्स्ट टर्म इज very important again, isosters. Isosters या टर्म्स आहेत खूप महत्वाच्या. they are the molecules which have ठीक है, the same number of atoms and electrons. सेम नंबर ऑफ atoms and electrons. atoms सेम आहेत आणि electrons काय आहेत? सेम. फॉर एक्झाम्पल ओके, टेक डाउन CO2. ठीक आहे. CO2 साठी अगोदर काय करा? atoms बघा. ओके, किती आहेत सांगा बरं? 1 plus 2 is equal to 3. इलेक्ट्रॉन्स किती आहेत टोटल? कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स प्लस ऑक्सिजन मध्ये 2 into 8 16 प्लस 22 इलेक्ट्रॉन्स. सेम नंबर ऑफ ॲटम्स आणि इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. दुसरा आहे कंपॅरिझन मध्ये त्याच्या N2O. ठीक आहे. सांगा बरं इथं ॲटम्स किती आहेत? 2 plus 1 is equal to what? 3. नंबर ऑफ ओके इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू ही टर्म घ्यायची इथंच, इज इक्वल टू काय कराल? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 7 7 2 into 7. एका नायट्रोजन मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स प्लस ऑक्सिजन मध्ये 8 22. करेक्ट. तसंच तुम्ही इथं फाइंड आउट करू शकता.
ओके, हे तुम्ही करा आता. सेकंड एक्झाम्पल साठी कॅल्शियम ऑक्साईड, ठीक आहे, आणि काय KF. अगोदर काय करायचे, ॲटम्स फाइंड आउट करायचे आणि त्याच्यानंतर मग इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे. ॲटम्स किती आहेत इथे 1+1, इथे सुद्धा 1+1. आता इलेक्ट्रॉन्स तुम्ही फाइंड आउट करा. करेक्ट. So next one, very important term again, that is isoelectronic species. ठीक है, isoelectronic species हे झालेली टर्म तुम्हाला, isoelectronic species. ठीक है. Yes, they are the atoms, atoms असू शकतात, molecules असू शकतात, molecules or ions which have same number of काय असणार आहेत electrons. For example, ठीक है, Cl- and okay is argon. करेक्ट. Cl- त्याचा atomic number असतो 17, argonचा atomic number 18. ओके. आता तुम्ही इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करू शकता. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, atomic number 17 आहेत. 17 ओके एस प्लस मायनस चार्ज, जो निगेटिव्ह चार्ज आहे तो ऍड करायचा 1 इज इक्वल टू 18. काय केलं समजलं ना. ठीक आहे, इथे atomic नंबर किती आहे, 18 आहे, म्हणजे किती असणार आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 18. समजलं, दोन्ही मध्ये किती आहेत 18 इलेक्ट्रॉन्स. सो दे आर आयसो इलेक्ट्रॉनिक ऑफ इच अदर. ठीक आहे, हे पाहिलं होतं आपण, Na+, Mg2+, Al3+, आणि काय Si4+. atomic number 11, 12, 13 ओके एस आणि 14. येते का लक्षात. इथं atomic number म्हणजेच काय करायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू काय असणार आहे, Z मायनस चार्ज ऑन आय. बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहायचा, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह लिहायचं. ओके, कसं फाइंड आउट करायचं बघा. सोडियम साठी Na+ साठी, ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू काय कराल, Z किती आहे सोडियमचा, Z म्हणजेच ॲटॉमिक नंबर किती आहे 11 मायनस चार्ज किती आहे सांगा बरं, 1 आहे. ठीक आहे, +1 कसं ठेवायचं समजलं. ठीक आहे, एस +1 आणि हे मायनस काय होतील, मायनस होतील. 11 - 1 इज इक्वल टू 10. सोडियम मध्ये किती आले इलेक्ट्रॉन्स, 10. तसंच मॅग्नेशियम फाइंड आउट करा आता. Mg2+, atomic number 12. करेक्ट ना. ओके, सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 12 मायनस +2. ठीक आहे, 12 - 2 इज इक्वल टू 10. हे आता तुम्ही कशाचं फाइंड आउट करायचं, अल्युमिनियम आणि सिलिकॉन साठी फाइंड आउट करा. करेक्ट ना, करू शकता ना फाइंड आउट. ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रत्येकामध्ये सेम येतील, दॅट इज 10, 10 आणि 10. That's why they are isoelectronic. Iso means same, electronic means electrons. Iso म्हणजे काय, same. Electronic म्हणजे काय, number of electrons, same number of electrons. Correct. H2O आणि NH3. हायड्रोजन मध्ये 2 into किती इलेक्ट्रॉन्स असतात, 1 इलेक्ट्रॉन असतो प्रत्येक हायड्रोजन मध्ये. करेक्ट ना. ओके, प्लस ऑक्सिजन 8 इज इक्वल टू 2 + 8 10. नायट्रोजन मध्ये 7 प्लस 3 into 1, 3 हायड्रोजन्स each carrying 1 electron. 10. आलं लक्षात हे. ठीक आहे. येस, तुम्ही हे आता फाइंड आउट करा. BF3 मध्ये, BF3 आणि काय SO2 मध्ये तुम्ही फाइंड आउट करायचं. करू शकता. ठीक आहे. ठीक आहे, आता होमवर्क साठी बघा क्वेश्चन्स काय असतील.
ओके डीपीपी मध्ये डीपीपी मध्ये ओके क्वेश्चन नंबर्स नोट करा बळांनो फॉर डीपीपी फ्रॉम डीपीपी येस क्वेश्चन नंबर 5 ठीक आहे 8 9 आणि 10 व्हॉल्यूम मध्ये व्हॉल्यूम करेक्ट व्हॉल्यूम मध्ये ओके एक्सरसाइज मध्ये यायचं लेवल 1 ओके त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 ठीक आहे एस 4 5 किती क्वेश्चन सॉल्व्ह होतील बघा 7 त्याच्यानंतर 9 10 12 ठीक आहे 15 18 आणि 19 क्वेश्चन किती झाले टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 क्वेश्चन्स तुम्ही आणखीन एक आहे 20 15 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ठीक आहे खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत आणि समजून घ्यायचे हे ठीक आहे ना ओके आय थिंक टुडे विल स्टॉप हियर ऑल द बेस्ट